धन्यवाद मानसीताई. आवाज येतोय ऐकू? परवा घरी विचारात पडलो होतो की काय बोलावं. त्यावेळेला ऑफिसमधनं आलो आणि बसलो होतो, जरा आपण काय बोलायचं आज ते ठरवूया. तेवढ्यात समोरच्या खोलीतनं बायको आली आणि म्हणाली, आज नेहमी घरी आल्यावर काहीतरी तुझं चालू असतं, आज असं विचारात का पडलायस? तर म्हटलं, अगं परवावर कार्यक्रम आलाय, मी अजून काही ठरवलेलं नाही काय बोलायचं ते, तर ते थोडं जरा विचार करतोय की काय बोलावं. तर ती म्हणाली, बस. तिला कळलं काहीतरी विचित्रपणा दिसतोय, बस. कविता कशा सुचतात? तर मी म्हटलं, काही ठरवून करत नाही, आपसूक येतात. मग ज्या कविता संग्रहाचं प्रकाशन आहे त्याबद्दल बोलताना ते ठरवून बोलणार आहेस? मग उलगडा झाला की नाही, इथे उभं राहिल्यावर जे वाटेल, उत्स्फूर्तपणे जे येईल ते बोलायचं, कारण सगळे आपलेच आहेत. त्यामुळे ती भिडभाड बाळगण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे आता पुढे जे काही मी बोलेन ते इम्प्रॉम्प्टू आलेलं असेल, सहज उत्स्फूर्तपणे आलेलं असेल, अजिबात ठरवलेलं नाही. त्यामुळे त्यात जर काही कुठे पुढे मागे झालं तर प्लीज सांभाळून घ्या, ही मान्यवरांना आणि आपल्या सगळ्यांना विनंती. फक्त आत्ता एक डोक्यात आलंय, तिथून सुरुवात करतो की मराठी ग्रंथसंग्रहालय हाच हॉल का या कारणासाठी निवडला. तर माझं बालपण अगदी इकडून हाकेच्या अंतरावर चेंदणी कोळीवाड्यामध्ये दत्त मंदिर आहे, तिकडे गेलं. त्यामुळे आम्ही इथे हापचड्डीवर फिरत असू ह्या सगळ्या रस्त्यावर. मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये शाळेत असताना पुस्तकं वाचनासाठी किंवा पेपर वाचण्यासाठी सुद्धा यावं लागे. त्यावेळेला असा ऑरा नव्हता या हॉलचा. लाकडी फर्निचर होतं, थोडी काळोखी खोली होती, पुस्तकांची कपाटं मांडलेली होती. त्यामुळे एक प्रकारचं असं विद्वत्तेचं किंवा असं पण जड नसलेलं, आपल्याला ॲप्रोचेबल वाटेल, आपण स्पर्श करू शकू अशा प्रकारचं एक वातावरण इथे असायचं. त्यामुळे इकडे पुस्तकं वाचण्यासाठी नेहमी यायला व्हायचं. मग काळ गेला, मीही दुसरीकडे राहायला गेलो. हे पुस्तक आता प्रकाशित करायचं ठरणार, त्यावेळेला गीतेश यांच्याशी बोलणं झालं. तेव्हा प्रश्न हा आला की आता प्रकाशन कुठे करायचं. पहिला विचार डोक्यात आला की मराठी ग्रंथसंग्रहालय, कारण तो प्रभाव होता त्यावेळेचा वातावरणाचा. आणि इथे प्रकाशन करण्याचं दुसरं कारण असं आहे की मंगल कार्यालयं आहेत बाहेर, इतर अनेक कार्यालयं आहेत बाहेर, पण ही जी नावं आहेत ना इकडे लिहिलेली लोकमान्य टिळकांपासून, त्यांचा ह्या वास्तूवर कुठेतरी वरदहस्त आहे म्हणा, त्यांचा संबंध आहे म्हणा, ऋणानुबंध आहेत, काही नाव द्या तुम्ही. अशा एखाद्या वास्तूत, अशा एखाद्या भूमीवर आपल्याही कविता संग्रहाचं प्रकाशन व्हावं अशी एक मनीषा त्याच वेळेला जागृत झाली आणि गीतेश यांच्या माध्यमातून ते सहज झालंही आणि आज आपण इथे जमलेलो आहोत. त्यामुळे हा हॉल. आता कविता म्हटलं सर्वसाधारणतः सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने की कुठेतरी प्रेमकविता, हलक्या फुलक्या कविता डोळ्यासमोर येतात आणि साहजिकच आहे कुठेतरी असं गुलाबी वातावरण, गार आल्हाददायक हवा डोळ्यासमोर येते. हे चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. पण आज यापैकी काहीही नसताना या भर उकाड्यामध्ये आपले मान्यवर, ताई तर थेट पुण्यावरनं आल्यात आणि आपण इथे आला आहात, हे केवळ आणि केवळ माझ्या प्रेमापोटी आलेला आहात. याबद्दल मी अत्यंत मनापासून आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. माझ्या ज्योतिषशास्त्राच्या ग्रंथांचं प्रकाशन पुण्यात झालं आणि मी गीतेशी बोलत असताना मी म्हटलं, पुण्यामध्ये माझं परिचय जास्ती आहे, 500 लोक तर सहज येतील तिकडे. पण ज्यावेळेला प्रकाशन झालं होतं त्यावेळेला मुंबई, ठाणे आणि जवळच्या लोकांनी कंप्लेंट केली होती की सर नेक्स्ट टाइम काही कराल तर ते ठाण्यात किंवा मुंबईमध्ये करा. हेही एक त्यामागे कारण होतं की तुम्हासारख्या सुहृदांना इथे येणं सोयीचं व्हावं. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. आता कवितांकडे येतो. खरं सांगायचं तर आपल्याच कलाकृतीबद्दल आपण बोलू नये असं आपलं शास्त्रही सांगतं आणि तसा एक संकेतही आहे. आणि विशेषतः इतके दिग्गज इथे असताना त्यांच्यापुढे मी माझ्या कवितांबद्दल काही बोलणं हे मर्यादाभंग पण ठरेल आणि ते उचित पण नाही आहे. त्यामुळे माझ्या कवितांबद्दल मी काही बोलणार नाही. फक्त जसं ताईंनी सांगितलं की स्वामींनी कविता संग्रह प्रकाशित करायचं कारण काय, त्या कारणाबद्दल मात्र निश्चितपणे बोलतो. कविता बऱ्याच वर्ष सुचत आल्या
माझ्या मते ही माझी डेफिनेशन आहे किंवा वर्गीकरण आहे असं आपण म्हणू, की कवी हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कविता करणारे आणि एक म्हणजे कविता होणारे. यामध्ये कोणालाही कमी जास्तीपणा द्यायचा किंवा वर खालीपणा द्यायचा हेतू नाहीये, पण काही जण हे विचार करतात, एखादा आशय विषय ठरवतात, मग त्यानुसार मग विचार करतात आणि मग त्यानुसार त्यांच्या प्रतिभेनुसार त्यांना काव्य स्फुरतं. मग कधी ते मुक्त छंदामध्ये येतं, कधी ते वृत्तामध्ये येतं. हे यात कुठेतरी थोडीशी कारागिरी असते आणि त्याही कविता खूप चांगल्या असू शकतात किंवा असतातही. पण माझी धाटणी थोडीशी दुसऱ्या गटात मोडते, की मी आजपर्यंत कधीही कविता करायची म्हणून बसलो नाही. आलं मनात काही, स्फुरत गेलं काही तर लिहायचं. मग कदाचित 10 दिवसात 20 कविताही होतील, नाहीतर 10 महिन्यात एकही कविता सुचणार नाही. अशा पद्धतीने तो प्रवास चाललेला असल्यामुळे मी कधीही कविता प्रकाशनाचं सिरियसली घेतलं नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये कविता ह्या आपल्याला जाण नसते, अनुभव नसतो जीवनाचा, त्यामुळे आपले विचारही शेवटी कवी त्याचेच विचार कवितेतनं व्यक्त करू शकतो, तो दुसऱ्या कोणाचे उसने आणू शकत नाही. त्यामुळे त्या ज्या पातळीच्या झाल्या त्यामुळेही मला असं वाटलं नाही की कधी आपण कविता संग्रह प्रकाशित करावा. त्यामुळे ज्या काही झाल्या त्या माझ्याच कुपीमध्ये राहिल्या, मलाच त्या कधीतरी उघडून वाचाव्याशा वाटायच्या आणि मी आनंद घ्यायचो. काळाच्या ओघात असं लक्षात आलं की आपल्याला थोडेसे विषय अधिक चिंतनशील होत चाललेले आहेत आपल्या डोक्यामध्ये आणि ते कवितेमध्ये उतरू लागलेले आहेत. तरी पण मी फारसा सिरियस कधी याबद्दल नव्हतो. मग नंतर लक्षात आलं एका पॉइंट ऑफ टाइम असं म्हणू, जीवनाच्या एका वळणावर, की कविता आपल्या आहेत म्हणतो आपण, पण खरंच आपण करते आहोत का या कवितांचे? तर काही काही कविता, विशेष करून बऱ्याच कविता, काही काही कशाला म्हणावं, या मी केल्या हे म्हणणंच मुळात चुकीचं ठरेल अशी वस्तुस्थिती आहे. त्या झाल्या, त्याला प्रसंग काही घडले असतील, काहीही गोष्टी घडल्या असतील की ज्याने आपल्या भावना ट्रिगर झाल्या असतील, उचंबळून आल्या असतील आणि त्या त्या शब्दांमधनं उतरून आल्या. आणि मग लक्षात आलं की आपण फक्त माध्यम आहोत. आपण कवी या बिरुदावलीला मिरवू शकतो एक वेळ, पण खरं सांगायचं तर करता कुठला तरी वेगळाच असतो. मग तुम्ही त्याला देव नाव द्या, नाही तर तुम्ही त्याला व्यक्तीचं मानस नाव द्या, काही नाव द्या, पण आपण नाही होत ते करणारे. काहीतरी कुठेतरी घडतंय की ते होतंय आपल्याकडनं आपसूक. अन्यथा हे ह्या पद्धतीने परत लिहायला बसलो, उदाहरणार्थ याच कविता संग्रहातली एखादी कविता विषय देऊन सुद्धा मला लिहायला सांगितलीत, तर मला नाही वाटत ती त्या पद्धतीने उतरेल. हे ज्या वेळेला लक्षात आलं काळाच्या ओघात, तेव्हा एकदा विचार असा मनात आला की जर ह्या कविता आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी झालेल्या, तर त्यांना त्यांचं असं स्थान आणि त्यांचा असा मान असायला हवा. आणि मग सडनली एकदा ऑफिसमध्ये काम करत असताना एक गोष्ट ट्रिगर झाली की माझा मित्र मला त्यांनी सुचवलेली एक कविता दाखवायला आला इंग्लिशमधली, आणि मला ती फार आवडली. तर मी म्हटलं, अरे तू कविता संग्रह का प्रकाशित करत नाही? तर म्हणाला, वरद ही मला सुचवलेली मी म्हणतोय, पण खरं सांगू ही AI नी केलेली कविता आहे. मी AI ला इनपुट्स दिले की हे शब्द आणि हा प्लॉट बनवून मला कविता बनवून दे. त्यांनी मला इंग्लिशमध्ये कविता बनवून दिली आणि वर विचारलं की मी लिरिक्समध्येही मांडू का? मग मी त्याला आणखीन प्रॉम्प्ट दिला, तर त्यांनी ती लिरिक्समध्ये मांडून दिली. मी म्हटलं हे जर इंग्लिशमध्ये आता घडतंय तर मराठीत घडायला कितीसा वेळ आहे? मग निदान त्या आधी आपल्या कवितांचं एक पुस्तक आलं तर निदान लोकांना असं वाटणार नाही की ह्या AI नी केलेल्या कविता आहेत. त्यामुळे हेही एक कारण आहे कविता संग्रह प्रकाशन करण्यामागचं. आणि याहीपेक्षा सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण असं की जसं मानसीताईंनी उल्लेख केला की माझे व्हॉट्सॲपवर प्रायव्हेट ग्रुप्स बरेच आहेत. ज्योतिषीय कॉन्टेक्स्टमध्ये लोक मला, जरी मी प्रोफेशनल ज्योतिषी नसलो तरी त्या कॉन्टेक्स्टमध्ये लोक मला ओळखतात. एका ठराविक वर्तुळामध्ये मी माझं लेखन किंवा कविता या जेव्हा जेव्हा प्रसारित केल्या, विशेषतः मागच्या 3-4 वर्षांमध्ये, तेव्हा त्याला प्रतिसाद खूप चांगला आला. आणि विशेष करून अशा मंडळींकडनं आला की जे तोंडेखलं कौतुक करणार नाहीत किंवा ज्यांना साहित्याचं अंग खूप चांगलं आहे. आणि अशा मंडळींमध्ये अगदी पार अमेरिका, कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडपर्यंत आणि अर्थात भारतातले सुद्धा लोक आहेत. तेव्हा मात्र सिरियसली विचार झाला की आता आपण काहीतरी करायला हवं, कविता संग्रह प्रकाशित करायला हवा. मग आता पुढे काय, कसा, स्वतःहूनच करायचा की प्रोफेशनल व्यक्तीची हेल्प घ्यायची?
म्हणून सगळ्यात पहिल्यांदा फोन केला तो म्हणजे माझी मामी आणि माझी वृत्तनिवेदिका स्वाती आपटे गाडगीळ. ती आहे आत्ता आलेली इकडे. तिला फोन केला, तिच्याशी बोललो. तिने तात्काळ मला सांगितलं की वरद तू पहिल्यांदा वंदनाताईंशी कॉन्टॅक्ट कर. सुदैवानं वंदनाताईंचं माझ्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये नाव होतंच. त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना संपर्क केला. ताई म्हणाल्या की मला तू ईमेलने कविता पाठव, मी वाचते आणि मी कळवते. स्वातीताईंशी बोलणं झालं त्यावेळेला स्वातीताई पण हेच म्हणाले की वरद वंदनाताई का? कारण वंदनाताई तुझं तोंडेखलं कौतुक करणार नाहीत. जे यथायोग्य जो फीडबॅक आहे तो तुला देतील आणि तुला तोच हवाय ना की कौतुक हवंय? मी म्हटलं नाही, मला यथायोग्य फीडबॅक हवाय. म्हणून मग आणि ती मला खात्री होतीच, कारण ताईंचं यूट्यूबवर व्हिडिओ तुम्ही सर्च केले असतील, बघितले असतील, आपण ऐकलेले आहे. ताईंचं कथावाचन आपण ऐकलेलं आहे. म्हणून किती वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी, दृष्टिकोनांनी एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा विचार करू शकते हे सुद्धा त्या व्यक्तीत असेल तर ती एखाद्या गोष्टीचं परिशीलन तसं करू शकते ना. ते गुण अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे ताईंमध्ये आपल्याला आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून म्हटलं ताईंनाच आधी आपण आपल्या कविता पाठवूया. ताईंनी त्या सावकाश वाचल्या आणि मग एका रात्री आमचं बोलणं झालं तेव्हा म्हणाल्या वरद आधी या कविता आहेत याबद्दल अभिनंदन. तोपर्यंत माझ्या मनात धाकधूक होती, ताई आता काय बोलतील. मग लक्षात आलं की हो, हे शिक्कामोर्तब आहे. आता इथून रिलॅक्स झालो. मग ताईंनी गीतेशचा नंबर दिला, कारण त्या उत्कृष्ट प्रिंटिंग, उत्कृष्ट प्रकाशन जर करायचं असेल तर गीतेशला भेट म्हणाल्या. गीतेशना फोन केला. गीतेश स्वतः कवी, त्यामुळे आधी माझ्या मनात धाकधूक होती, कुठे इन्सिक्युरिटी वगैरे आहे की काय मनामध्ये त्याच्या. मग गेलो भेटायला, दिला आणि त्यांचा असं चेहरा मोहरा बघ असे सिरियस वाटतात फार, पण ते खूप जॉली आहेत. पण हे मला तेव्हा माहिती नव्हतं ना. माझ्या मनात हे आता हे इन्सिक्युअर झाले माझ्या, कारण ताईंनी कौतुक केले म्हणजे कविता चांगल्या आहेत. आता हे इन्सिक्युअर झाले तर काय पुढे होईल मला माहिती नाही. त्यात चेहरा गंभीर असा. पण गीतेशनी नंतर फोन केला, म्हणाले वरद खूप आवडल्या कविता मला, मी गुणगुणतोय तुझ्या कविता, आपण नक्की प्रकाशन करू. मी म्हटलं चला, दुसरा मुद्दा सर झाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी अत्यंत चोखंदळ आहे प्रकाशनाच्या बाबतीत आणि एकंदरीत, आणि तो चिकित्सक आहे. त्यामुळे चोखंदळ आणि चिकित्सकांची जोडी अशी की ह्या प्रकाशनामध्ये इतकी मजा आली आम्हाला, इतकी मजा आली की छोट्या छोट्या गोष्टींवर हा रंग इथे असा नको, हा फुलस्टॉप इथे नाही पाहिजे, हा चौकोनी ब्लॉक थोडा वर नको खाली घेऊया, इतक्या बारीक गोष्टींवर आमची दिवस रात्र चर्चा व्हायची. कारण अल्टिमेट प्रॉडक्ट हे चांगलं आलं पाहिजे, किती नाही म्हटलं तरी. प्रॉडक्ट हा शब्द वापरतोय तो चुकीचा आहे मला कल्पना आहे, पण शेवटी जे आपण आणतो समोरच्याला तो सगळं पॅकेजमध्ये बघत असतो म्हणून. आणि त्याबद्दल गीतेशला 100% मार्क आहेत. त्यामुळे आम्हाला खूप मजा आली प्रकाशनाच्या दृष्टीने. मग गीतेश म्हणाला की आता आपल्याला अजून एक लागणार आहेत, कारण किमान 2 तरी असायलाच हवेत प्रमुख पाहुणे, अध्यक्ष ज्यांच्या हस्ते होणार. मी म्हटलं तूच नाव सुचव. तर म्हणाला बागवे सर. आणि खरं सांगतो माझा ऊर 2 मिनिटं आधी वर खाली व्हायला लागला, कारण इतकी मोठी व्यक्ती आणि त्यांना आपण बोलवायचं, माझी ओळखही नव्हती त्यांच्याशी. गीतेश म्हणाला आपण एकदा त्यांच्या घरी भेटायला जाऊया. मी म्हटलं ठीक आहे. मी घरी गेलो, आधीच माझं BP 160 वगैरे झालं असेल मे बी तेव्हा. म्हटलं बोलायचं काय आणि कसं बोलणार एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल. पण 2 क्षण लागले आणि बागवे सरांनी मला अत्यंत सहज सोपे, मला कळलंही नाही की आम्ही संवाद कधी साधायला लागलो. आणि नंतर ऋणानुबंध पण जुळले, कारण माझं बालपण जिकडे गेलं तिकडे त्यांचेही संबंध आलेत नात्यातनं, तेही ठाण्यातलेच. त्यामुळे मग वेगवेगळ्या गोष्टी निघाल्या. ज्ञानसाधना कॉलेजचा विषय निघाला, आमच्या चेंदणी कोळीवाड्याचा विषय निघाला. आणि मग जे सहज आम्ही कसा वेळ गेला आमच्या बोलण्यात आम्हाला कळलंच नाही. त्यांनी अगदी मला मोकळं करून टाकलं आणि म्हणाले की मी नक्की कार्यक्रमाला येईन, मी कविता वाचून त्याच्यावर माझा अभिप्राय पण तुला निश्चितपणे कळवेन. त्यामुळे तोही मुद्दा सर झाला. आणि आता मग निवेदन कोणाचं करायचं, तर मानसीताईंचं नाव मला माहिती होतं पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. गीतेश म्हणाला या आहेत. मी म्हटलं मला कल्पना आहे व्यक्तिमत्वाची, कारण त्यामुळे बिनधास्त गो हेड. त्यामुळे अक्षरशः मी ताईंना परवा मेसेजमध्ये लिहिलं की सुरुवात जेव्हा चांगल्या व्यक्तींकडनं होते तेव्हा शेवटही अत्यंत चांगला होतो. त्यामुळे ताईंपासून झालेली सुरुवात ही आत्ता इथे येऊन थांबलेली आहे ह्या क्षणापुरती. आणि आपणही इथे आलेला आहात जे केवळ आणि केवळ माझे सुहृद आहात. वेगवेगळ्या शहरातनं आपण इकडे आलेला आहात. माझे खूप घनिष्ठ मित्रांची मला आता इथे आठवण येते, कारण आमचा चार्टर्ड अकाउंटंटचा कंपनी सेक्रेटरीचा ग्रुप आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं ऑडिटिंग चालू आहे, त्यामुळे ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणी ते येऊ नाही शकले, पण तेही खूप माझे पाठीराखे आहेत. त्यामुळे सगळ्यांचा पुन्हा एकदा आभारी. त्यामुळे माझ्या कवितांबद्दल मी काही बोलू इच्छित नाही,
पण एकंदरीत खूप छान प्रकारे हे पुस्तक पुढे आलेलं आहे. सरदार जाधव सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्याची चित्र त्यामध्ये रेखाटलेली आहेत आणि आपण कायमचे हक्काचे पाठीराखे आहात, तर त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. मी फार वेळ आपला घेत नाही, कारण आपल्याला प्रमुख पाहुण्यांचं बोलणं ऐकण्यात जास्ती इंटरेस्ट आहे. सो थँक्यू सो मच.